असलेले पंच आपण पाहतोय कल्याण शहरातून आणि त्यांच्याच माध्यमातून पंचांची कामगिरी. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. करूयात सुरुवात. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, चांगला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आलेत आणि एकच धाव. सिंगल्सच्या माध्यमातून सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. रोहित आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहितच्या माध्यमातून आपण पाहिली तर सिंगल आणि गोलंदाज अनिकेत आपण पाहू शकतो. खूप चांगलं आपण पाहिलं तर ही स्पर्धा कोकण टायगर चषक 2022 एक दिवसीय स्पर्धा जरी असली तरी मात्र 14 संघांचा प्रवेश आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू, तेज तर्रार, चांगली लाईन एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूला शुभारंभ झाला होता एका धावेच्या मदतीने, त्यानंतर मात्र हा दुसरा चेंडू डॉट चेंडूच्या माध्यमातून ही समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावा येतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. बोलो तयार. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, पहिला धक्का आणि फलंदाज बाद होतोय. खेळीचा अंत. फलंदाज अमोल बॅक टू द डगआउट. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी, 3 चेंडू फक्त एकच धाव. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, चांगला प्रयत्न, एकदा वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, क्षेत्ररक्षक आलेत आणि त्याला मात्र थोडंसं फंबलिंग, अपयशाच्या माध्यमातून ही दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल आणि एकूण धावसंख्या 3 रन्स ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट विथ 4 डिलिव्हरीज. जस्ट 2 डिलिव्हरीज आर रिमेनिंग. फक्त 2 चेंडूंचा काही शिल्लक. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस मात्र लोअर फुल टॉस, फायदा घेता येत नाही. कीपरला बीट केलाय वेगाने, आउटफील्ड फास्ट, एक धाव वेगाने कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 3 धावांच्या नंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. ती धावा झळकतात त्या एकूण 6 धावा. 6 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 6 धावा झळकत्या धावफलकावरती. षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू, बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर. एक चांगले षटक हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, त्यानंतर मात्र थोडीशी गोलंदाजी आपल्याला खराब पाहायला मिळाली. घेऊन येतो षटकातला पुढचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पिंक कॅप मध्ये आपण पाहतोय किरण. यावेळेस वेगवान चेंडू, तेज तर्रार, खूप चांगली लाईन अपील जरूर पाहायला मिळते, मात्र पंचांचा कुठलाही कॉल येत नाही आणि पहिल्या षटकाच्या सांगतेच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर एकूण धावा झळकत आहेत त्या 6. तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती झळकती ती 1 गडी बाद 6. पहिलं षटक, पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते. तिसऱ्या चेंडूला विकेट प्राप्त केली आणि मात्र थोडीशी खराब गोलंदाजी उर्वरित काही चेंडूंमध्ये पाहायला मिळाली आणि धावसंख्या 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक गोलंदाज नरेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल.
वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. झेलची संधी होती मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते. एकूण धावा झळकत आहेत त्या 8 धावा. 8 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 10 क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेस मला वेगवान चेंडू, दिशा थोडीशी भरकटते. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. यावेळेस लोअर फुलटा चेंडू, चांगला स्ट्रोक, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि संघासाठी 2 धावा जरूर वाचवताना यश आपल्याला पाहायला मिळेल. या 2 धावांच्या नंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी आकड्यामध्ये आणि धावा झळकत आहेत ते एकूण 11. 11 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. घेऊन येतो षटकातील पुढील चेंडू. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न फसतोय. राजूच्या माध्यमातून हा सुरेख झेल आणि फलंदाज बाद. पुढील चेंडू. यावेळेस स्वतः वेगवान ते सरार, खूप चांगली लाईन एक्झिक्यूट केली आणि आता मात्र एक चांगलं प्रत्युत्तर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. या पूर्वीच्या चेंडूवरती देखील गडीबाद करण्यामध्ये यश आलं होतं. सुंदर झेल देखील टिपला आपण पाहिलं राजूच्या माध्यमातून आणि षटकातील हा पुढील चेंडू. वेगवान चेंडू, हवाई फायर आणि आता मात्र लांबी उंचीचा संगम घडतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, येतोय हा धमाका चौकार. धावसंख्या 15. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, खूप चांगली लाईन एक प्रकारे हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटचा संपर्क होत नाहीये आणि षटक क्रमांक दुसरं देखील संपेल 2 षटकाच्या नंतर. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती धावा झळकतात त्या फक्त आणि फक्त 15. हे षटक संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. नेक्स्ट मॅच बिटवीन पिंपळवाडी वर्सेस JCC रामणवाडी या 2 टीमच्या दरम्यान असेल. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 2 मिनिटाच्या अवधीमध्ये कॅप्टन्सनी लगेच टॉससाठी यायचं आहे. तर गोलंदाज सुहास घेऊन येतो अंतिम आणि अत्यंत महत्वपूर्ण षटक. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र दिशा थोडीशी भरकटली. पंचांनी वाईटचा कॉल केलाय आणि वाईटच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 16. 16 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 16 धावा. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक आणि आता मात्र थोडंसं फंबलिंग. त्याचं प्रत्युत्तर दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होते आणि 2 धावांच्या नंतर धावा झळकत आहेत त्या 18. 18 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 18 धावा लागतात धावफलकावरती.
एका क्षणाला असं वाटलं होतं की झेल टिपला जाईल, मात्र हा झेल काही प्रमाणामध्ये सुटला आणि त्याचं प्रत्युत्तर 2 धावांच्या माध्यमातून पूर्ण केलं. षटकातील पुढील चेंडू. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू, रिव्हर्स शास्त्र बाहेर काढलंय आणि फटका फसतोय. वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. नेक्स्ट मॅच बिटवीन पिंपळवाडी वर्सेस JCC रामणवाडी या दोन टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचंय. पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज वेगवान तेच तर रार. चांगला स्ट्रोक. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. वन बाउन्स ओव्हर द लाईन. अजून एक धमाका चौकार. खूप सुंदर स्ट्रोक आपण पाहिला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण धावा झळकल्या धावफलकावरती 22. 22 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. पुढील चेंडू वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र बॅटचा चांगला संपर्क नाहीये. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याचं प्रत्युत्तर येणारा हा डॉट बॉल. पुढील चेंडू वेगवान तेच तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एकदा वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल का? चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली आली आहे. तत्पूर्वी मात्र दुसरी धाव आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा झळकतात त्या 24 ऑन स्कोर कार्ड. 22 धावा यापूर्वी होत्या आणि यानंतर आपण पाहिलं तर या दुहेरी धावा अशा 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षण थोडंसं फिरवलंय. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. घेऊन येतो षटकातील पुढील चेंडू. वेगवान तेज सरार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एकदा वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. राजू वेगाने आलाय चेंडूवरती आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाईल आणि या 2 धावांच्या अंती एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि फक्त 27 धावांची गरज. तत्पूर्वी पुन्हा एकदा वळूया टॉसच्या दिशेने. पिंपळवाडी वर्सेस JCC रामणवाडी. लगेच टॉससाठी यायचंय. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि फक्त 27 धावांची गरज. 27 needed in just coming 18 deliveries. तर पिंपळवाडी टीमचे कॅप्टन यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. निपुण मते यांच्या शुभ हस्ते.
हॅलो चेक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. तत्पूर्वी वळूयात आपण टॉसच्या दिशेने. पिंपळवाडी संघाचा सन्मान निपुणजी मते यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि JCC रामणवाडी टीमचा सन्मान संतोषजी मते यांच्या शुभ हस्ते केला जाईल. संतोषजी मते साहेबांच्या शुभ हस्ते JCC रामणवाडी यांचा शुभ सन्मान होतोय. संतोषजी मते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तबळत सामन्याच्या दिशेने सेकंड इनिंगची सुरुवात. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जिंकण्यासाठी 27 ची गरज फक्त आणि फक्त येणाऱ्या 18 चेंडूच्या माध्यमातून. रामणवाडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पिंपळवाडी टीमला. दोन्ही संघांना पुन्हा त्यांच्या सामन्यासाठी शुभेच्छा आणि जावत मॅचच्या दिशेने. तजावत मॅचच्या दिशेने क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय. बघा वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. कुठल्याही प्रकारे अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची आपण. बघा 15 मिनिटाचा अवधी असेल इनिंग कव्हर करण्यासाठी, कारण 14 संघांना संपूर्ण या स्पर्धेमध्ये आजच्या एका दिवसात आपल्याला पाहायचं आहे आणि वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करणं गरजेचं असेल. कारण उन्हाचा तडाखा आपण पाहिला तर 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण जर सहकार्य केलं तर लवकरात लवकर तर बघूयात आपण मॅच दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजू आणि सुहास ही जोडी आपण पाहतोय. सुहासने आपण पाहिलं तर तिसरं षटक देखील हाताळलं होतं आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी धावा खर्च केले होते, त्या 9 धावा. वळत मॅच दिशेने. तर सोहन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दोन्ही टीमला विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. वळत मॅच दिशेने सुरुवात, प्रारंभ, शुभारंभ दुसऱ्या डावाचा. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, एकदा वेगाने कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी, मात्र थोडस अपयश या फेकीमध्ये पाहायला मिळते आणि 2 धावा. एक चांगली सुरुवात या 2 धावांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 25 ची अजूनही गरज आहे. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावा.
उभारणं गरजेचं असेल. षटकातील पुढील चेंडू, पहिल्या चेंडूला आपण पाहिलं तर फक्त ड्राईव्ह केलं, हलक्या हाताने खेळला, मात्र एक चित्याची चपळाई आणि वाघाची एक चाल आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय वेगाने या 2 धावा पाहायला मिळतील. षटकातील पुढील चेंडू, गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर, मुख्य व्यासपीठाच्या एंडगड्डा, वेगवान चेंडू, यावेळेस आता वेगवान अपील करण्याचा प्रयत्न आणि पंचाने दंडित केलाय हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती झळकेल आणि धावसंख्या 3. पुढील चेंडू, सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र एक पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम नजराणा पाहायला मिळतोय आणि दुसरा धावेचा प्रयत्न असेल तत्पूर्वी एक चांगली फेकी आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल, एकूण धावा झळकतात त्या 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड. वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय फलंदाज राजू. घेऊन येतोय षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सोहन. यावेळेस वेगवान चेंडू, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क होत नाही आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. इट इज डॉट, देन स्कोर इज, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्थिरावलेली, एकूण धाव झळकतात त्या 4 या आकड्यावरती. घेऊन येतो षटकातील पुढील चेंडू, पुढील चेंडू सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर, वेगवान चेंडू, तेच तर्रार पाहायला मिळतोय, बॅटचा संपर्क नाही आणि आता मात्र धावचीची संधी असेल, त्या संधीचं होतंय सोनं. बसतोय पहिला धक्का, बॅट्समन बॅक टू द डगआउट. सगळ्या टीम बनवून ठेवलेत. आलो मी राजू राजू. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय फलंदाज दिनेश. तिसरा क्रमांक आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचा असतो. पहिला धक्का बसल्यानंतर या खेळाडूवरची खूप काही जबाबदारी असते. बघूया, बोलू तयार, वेगवान ते सर्रार चेंडू, एक चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. इट इज डॉट. दिनेशने हा चेंडू आपण पाहिलं तर डॉट खेळलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर असेल, कारण सोहनचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहिलंच, आणि पहिल्या षटकातला हा आता मात्र अंतिम चेंडू आणि लॉर फुल टॉस, तोफा तोफा तोफा, चेंडू सीमारेषे बाहेर, नोच्या माध्यमातून षटकार. धावसंख्या धावफलकावरती 11, 11 धावा झळकतात पहिल्या षटकाच्या. आपण पाहिलं तर एक चेंडू, कारण फ्री हिटचा चेंडू असेल, उघडा डोळे बघा नीट, आणि हा चेंडू असेल फ्री हिट. या चेंडूवरती देखील काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. चुकीला माफी नसते क्रिकेट इतिहासामध्ये. आपण पाहिलं तर हा एक चेंडू खूप महागडा ठरू शकतो. जर या चेंडूवरती अजून एक मोठा प्रहार झाला तर स्पर्धेतलं आव्हान आपण पाहिलं तर संपुष्टात येऊ शकतं. आणि इतक्या लांबचा प्रवास करून आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये पराभव हा नक्कीच जिवारी लागू शकतो. बघूया काय घडेल, काय बिघडेल.
यावेळेस मात्र वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 12. 12 ऑन स्कोर कार्ड. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर ती 13. जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि फक्त 14 धावांची गरज. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. सर 12 चेंडू 14 होते का ना? नहीं, हम कुछ बोले, शंकर बोले, हम कुछ बोले. मी काय बोलतोय तुला फटके पाहिजेत की काय पाहिजे एवढं फक्त मला फटक्याचा काय जरूर 15-15-25 दुसरं षटक गोलंदाज योगेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र कीपरला बीट केला. आउटफील्ड फास्ट. एकदा वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होईल. 2 धावांच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन झळकते. वाईट +2 = 3 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. फक्त आणि फक्त 11 धावांची अजूनही गरज आहे. पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती थोडीशी चुकी जरूर घडली. अतिरिक्त धावा जरूर खर्च झाल्या. मात्र ते अपयश पुसावं लागेल. यावेळेस मात्र हलक्यात खेळला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल का? क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. थोडंसं फंबलिंग आणि त्याचं प्रत्युत्तर. तिसऱ्या धावेची देखील संधी आली आहे आणि तिसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. 3 धावांच्या अंती एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. धावा झळकत आहेत त्या एकूण 19 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 27 धावांचं छोटंसं लक्ष्य होतं आणि त्याचं प्रत्युत्तर. खूप चांगल्या प्रकारच्या धावा आतापर्यंत झळकत आहेत. पुढील चेंडू. पहिल्या षटकातला जो 6वा चेंडू नो पडला तिथून मात्र थोडासा संघर्ष जरूर कठीण झालाय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक देखील करावं लागेल. वेगवान ते सर्राट चेंडू. जोरदार अपील. पंच दंडित करतात. हा वाईट बॉल आणि धावसंख्या 1 सर्कल पुढे धावा झळकत आहेत त्या एकूण 20 या आकड्यावरती. 20 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ जस्ट 1 विकेट आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. वेगवान चेंडू. ते सर्रार पाहायला मिळतोय आणि आता मात्र डॉट चेंडूची सांगता. घेऊन तो षटकातील पुढील चेंडू. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सर्रार चेंडू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एकदा वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आता मात्र प्रत्युत्तर पाहायला मिळतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लेग बायच्या स्वरूपात चौकार. 3 धावांची अजूनही गरज आहे. या षटकाचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. गोलंदाजी देखील खूप चांगली हाताळली अनिकेतने, त्यानंतर सुहासने आणि त्याचं प्रत्युत्तर एक चांगल्या फलंदाजीच्या माध्यमातून देखील दिलं जात आहे आणि एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सामना देखील या सामन्याच्या नंतर आपण पाहतोय. पिंपळवाडी वर्सेस JCC रामनवाडी संघाच्या दरम्यान. पुढील चेंडू. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर.
वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, एक डाव कंप्लीट. आणि आता मात्र स्टाईल मध्ये सामना फिनिश, चेंडू सीमारेषे बाहेर. पुढच्या फेरीमध्ये धमाकेदार पद्धतीने एंट्री केली. आपण पाहिलं तर भडवडेवाडी टीमने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जवळ आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्यांनी मात्र दिनेश मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी मात्र खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी केलाय. आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुढील सामना पिंपळवाडी वर्सेस JCC रामणवाडी. संतोषजी मते यांचे शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच दिनेश. चला दिनेश याला